नमस्कार, मी विजयाज रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज इथे मी मस्त ताज्या तुरीच्या शेंगा आणून शेतातून त्या तुरीच्या सोल्याचं आळण केलेलं आहे। आळण यात काही नवीन, सगळेच जण करतात, तुम्ही पण करता, पण ही माझ्या पद्धतीने केलेलं आहे। बघा तुम्हाला आवडतं काय, मी कसं केलं आहे तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया, बघूया मी कसं आळण केलं आहे। तर त्याच्यासाठी मी छान ताज्या हिरव्या अशा तुरीच्या शेंगा घेतलेल्या आहे। त्याचे दाणे काढून घेतलेले आहे, तुरीचे सोलून घ्यायचे। भरपूर वेळ लागते सोलायला कारण बारीक शेंगा असतात। तर छान कोळे दाणे बघू शकता तुम्ही निघालेले आहे मस्त। तर हे दाणे काढून घेतलेले आहे मी एका पातेल्यात घेऊन, त्याच्यामध्ये पाणी टाकून घेतलं आहे। ते काही असे कुचके दाणे वगैरे असतात किंवा सोलताना त्यात थोडा कचरा पडतो, तर तो काढून घेतला आहे, पाणी फेकून दिलेलं आहे। परत दुसरं पाणी टाकून सोले छान मी उकळून घेणार आहे, उकडायला ठेवले आहे एकीकडे। आता इथे 4 हिरवी मिरची घेतलेली आहे मी, ती कापून घेत आहे थोडे जाडसरच, आणि 4 टोमॅटो घेतलेले आहे। आळण हे आंबटसरच छान वाटतं, त्यामुळे टोमॅटो जास्त घालते मी, मला टोमॅटो जास्त घातलेले आवडतात आळणामध्ये, तर ते पण मी बारीक चिरून घेतलेले आहे। आळणामध्ये मेथी, हिरवी मेथी खूप छान टेस्टी लागते, त्याकरिता मी ही धुवून घेतलेली, आधीच धुवून ठेवली होती मेथी, ती छान बारीक चिरून घेते आहे। हिरवागार असा सांबार आपण शेतातून आणलेला आहे, हा देखील छान बारीक चिरून घेते। दाणे एकीकडे उकडायला ठेवलेले आहे, दुसरीकडे एका कढईमध्ये थोडंसं अगदी तेल घेतलेलं आहे। हे नवीन तांदूळ आहेत, जानेवारी महिन्यामध्ये, डिसेंबर जानेवारीमध्ये नवीन तांदूळ निघतो आमच्या बागामध्ये। हा नवीन तांदूळ थोड्याशा तेलावर छान परतून घेणार आहे लालसर। आता तांदूळ हा परतून झालेला आहे, त्यामध्ये सुकं खोबरं घातलेलं आहे, 1 मूठ खवलेलं सुकं खोबरं, ते सुद्धा छान दोन्ही पण परतून घेणार आहे। कुठलंही आळणामध्ये मी हे टाकते, कोणी बेसन पीठ लावतात, कोणी तांदळाचं पीठ लावतात, पण हे असं छान तांदूळ परतून घेतले की टेस्टी लागते, मला आवडते हे। तर आता हे छान परतून झालेलं आहे, मिक्सरमध्येच मी काढून घेतलेलं आहे आणि त्याची पावडर करून घेणार आहे। त्याच कढईमध्ये मी भरपूर असं तेल घेतलेलं आहे आळणाकरिता। तेल गरम झालं, त्यामध्ये पातीचा कांद्याची पात टाकलेली आहे, उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालून घेणार आहे, थोडं परतून घ्यायचं। पात तर लवकर शिजते, पण मिरच्या थोड्या अशा तेलामध्ये फ्राय होऊ द्यायच्या। तेलामध्ये मिरच्या फ्राय झाल्या की हळद चमचभर, 1 चमच धने पावडर आणि आलं लसूणची पेस्ट टाकलेली आहे इथे, व्यवस्थित परतून घ्यायची। आले लसूणची पेस्ट आपली छान आता परतून झालेली आहे, तेल सुटलेलं आहे। बारीक जी चिरली होती मेथी ती टाकली, मेथी फोडणीमध्ये अशी टाकली की छान सुवास येतो त्याचा आळणाला। आळण या प्रकारामध्ये तर मेथीचं खूपच महत्त्व आहे, ती आवश्यकच आहे। तर छान परतून झालेली आहे मेथी। बारीक चिरलेले टोमॅटो 4 मी टाकून घेते, टोमॅटो छान व्यवस्थित शिजवून घ्यायचे। टोमॅटो छान शिजले की त्याचा स्वाद पण छान येतो आणि दाटसर पण छान होते आळण आपलं। तर नेहमीप्रमाणे झाकण ठेवून शिजवून घ्यायचं टोमॅटो छान आपले शिजलेले आहे अर्धवट। आता त्यामध्येच आत्ता जे मी पावडर केली होती नवीन तांदूळ आणि सुकं खोबरं भाजून, तर 2 चमच पावडर त्यातली टाकायची त्याच्यामध्ये, ती मी करून ठेवली जास्त, कारण प्रत्येक आता सीझनच आहे दाण्याचा, तर आळण करतोच, तर केव्हा पण केली की टाकायसाठी म्हणून मी थोडी जास्तच करून ठेवते। तर ती पावडर टाकून परत एकदा झाकण ठेवून टोमॅटो छान शिजवून घेऊया, आणि पावडर पण ती शिजली पाहिजे, छान तेलामध्ये परतल्या गेली पाहिजे। आता टोमॅटो आपला छान बघू शकता तुम्ही मस्त शिजलेला आहे, तो चमच्याने थोडासा मॅश करून घेते आहे मी। टोमॅटो व्यवस्थित एकजीव झाला की कोणत्याही भाजीला छान टेस्ट येते। तर आता टोमॅटो आपला ऑलमोस्ट शिजलेला आहे, त्यामध्ये चवीप्रमाणे तिखट, मीठ चवीप्रमाणेच, परतून घ्यायचं। तिखट मीठ मसाला पण छान व्यवस्थित शिजवून घ्यायचा।
तेलामध्ये झाकण ठेवूनच त्याला मस्तपैकी तेल सुटेस्तोवर मसाला परतलेला आहे. आता आपला मसाला पूर्ण छान शिजलेला आहे. त्यामध्ये मी उकळून घेतलेले तुरीचे सोले टाकून घेते. तुरीचे सोले उकळून घेतले की छान लवकर शिजतात, म्हणून थोडंसं उकळून घेतो. पण ते पाणी काही फेकत नाही, परत तेच पाणी आपण याच्यामध्ये टाकणार आहोत. उकळलेलं काढून ठेवलं आहे मी बाजूला. छान तेलामध्ये परतून घ्यायचे सोले. झाकण ठेवून तेल सुटेस्तोवर व्यवस्थित शिजवून घ्यायचं. थोड्या वेळ शिजल्यानंतर छान आपले सोले आता झालेले आहे तेलामध्ये परतून खमंग असे. आता ते जे सोल्यातून काढलेलं पाणी ते अलग काढून ठेवलं होतं मी, तर ते परत गरम करायला ठेवलं. गरम गरम पाणी त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं. जितकं आपल्याला पातळसर कसं हवं आहे आळण त्या प्रमाणामध्ये पाणी त्याच्यामध्ये टाकू शकतो आपण. बघा, जसं तुम्हाला ज्या प्रमाणात आवडते तसं टाकू शकता. मला ज्या प्रमाणात आवडेल त्या प्रमाणात मी पाणी टाकलेलं आहे. आता झाकण ठेवून परत मंद आचेवर छान झणझणीत एक उकळी येऊ द्यायची. आता छान आळणाला उकळी आलेली आहे. आळण आपलं झालेलं आहे. पाहू शकता, ते तांदळाची पेस्ट आणि खोबऱ्याची पेस्ट लावल्यामुळेच ही दाटसर छान ग्रेव्ही झालेली आहे. तर त्यामध्ये घरगुती माझा काळा मसाला आणि बारीक चिरलेली भरपूर अशी कोथिंबीर टाकून घेतलेलं आहे. तर आळण तयार झालेलं आहे. चला आपण सर्व करूया. मस्त खूप टेस्टी असं हे आळण पोळीसोबत भाकरीसोबत मस्त लागतं. आमच्या विदर्भातील लोकांची तर ती शान आहे. आता तुरीच्या शेंगा निघाल्या की मस्त रोज आठवड्यातून 2-3दा तरी आळण हे असतंच. मस्तपैकी मी पोळीसोबत भातासोबत याचा आस्वाद घेणार आहे. तर तुम्हाला जसं आवडते त्या प्रमाणात तुम्ही पण घ्या आणि याच पद्धतीने तुम्ही पण आळण करून पहा. आणि माझी ही रेसिपी तुरीच्या सोल्याचं आळणची रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. पूर्ण हा माझा व्हिडिओ पहा आणि तुम्ही कोणत्या पद्धतीने आळण करता हे पण मला सांगा नक्कीच. आणि जर हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत. नमस्ते, बाय बाय.